जर मी जग बदलायची इच्छा मनात ठेवत असेल, तर त्यासाठी आधी मला स्वतःचे विचार बदलले पाहिजेत. गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज आपण काल जी टेस्ट घेतली होती राज्यघटनेवरती, त्या टेस्टमधल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर त्या टेस्टमध्ये तुम्ही दिलेल्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत, त्या उत्तरांचा ती उत्तरं चेक करून मी तुमचा रिझल्टसुद्धा इथे इथे डिक्लेअर करणार आहे. आज आपण अगोदर टेस्टचं विश्लेषण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण तुमचा रिझल्ट पाहणार आहोत. सो लेक्चर एंडपर्यंत पहा, कारण शेवटी तिथे तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहायला मिळेल. तर पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24वी घटनादुरुस्ती कायदा संमत केला? 1. गोलकनाथ खटला, 2. मिनर्वा मिल्स खटला, 3. केशवानंद भारती खटला आणि 4. शंकरी प्रसाद खटला. आता काही खटले आहेत आणि काही घटनादुरुस्त्या आहेत ज्याच्यावरती आयोग आपल्याला परत परत प्रश्न विचारू शकतो आणि हे आपण असं म्हणू शकतो की संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यामधला एक वाद किंवा भांडण आहे. म्हणजे एखादा खटला झाला सर्वोच्च न्यायालयामध्ये, एखाद्या घटनादुरुस्तीला आव्हान देण्यात आलं की पुन्हा संसदेने त्याला प्रत्युत्तर म्हणून एखादी घटनादुरुस्ती केली, पुन्हा त्या घटनादुरुस्तीच्या विरुद्ध एखादा खटला उभा राहिला, अशी एक साखळी आपल्याला पाहायला मिळते. तर ते आपण अगदी शॉर्टमध्ये पाहूयात. अगोदर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आपण पाहूया. ते बरोबर उत्तर आहे गोलकनाथ खटला. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली घटनादुरुस्ती करण्यात आली होती आणि त्या पहिल्या घटनादुरुस्तीला आव्हान म्हणून शंकरी प्रसाद खटला जो आहे तो करण्यात आला आणि तो आहे 1951चा. ओके. मग पहिल्या घटनादुरुस्ती मध्ये जे संपत्तीच्या हक्कात घट करण्यात आलेली होती, तर त्यानुसार शंकरी प्रसाद खटला जो होता तर तो SC मध्ये चालला होता. SC मध्ये असं म्हणण्यात आलं होतं, म्हणजे सुप्रीम कोर्टने असा निर्णय दिला होता शंकरी प्रसाद खटल्यामध्ये मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते आणि तेही कलम 368 नुसार. कलम 368 कशाशी संबंधित आहे? तर ते आपले घटनादुरुस्तीशी संबंधित आहे. आणि शंकरी प्रसाद खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते. आणि त्याचबरोबर असं सुद्धा म्हटलं की कलम 13 मध्ये कायदा शब्दामध्ये केवळ कायद्याचा समावेश होतो, घटनादुरुस्ती कायद्याचा नाही. ओके. त्यानंतर त्याच वेळेला सुप्रीम कोर्टने असंही म्हटलं होतं, संसद जी आहे ती मूलभूत हक्क कमी करू शकते किंवा काढून घेऊ शकते आणि असं करणारा कोणताही कायदा कलम 13 अंतर्गत अवैध ठरणार नाही. म्हणजे शंकरी प्रसाद खटल्यामधला जो व्ह्यू आहे सर्वोच्च न्यायालयाचा, तो आपल्याला पाहायला मिळतो. आता गोलकनाथ खटला झाला 1967ला. त्याच्यामध्ये मात्र ह्यांनी काय केलं, सर्वोच्च न्यायालयाने आपला आधीचा जो निर्णय होता तो बदलवला आणि त्यांनी काय केलं, 7व्या घटनादुरुस्तीच्या कायद्याला आव्हान दिलं. 7वी घटनादुरुस्ती कायद्याच्या वैधतेला आव्हान देण्यात आलं आणि तिथे मात्र सुप्रीम कोर्ट असं म्हटलं की फंडामेंटल राईट्स जे आहेत ते अलौकिक आणि अरूपांतरणीय आहेत. म्हणजे मूलभूत हक्क हे अलौकिक आणि अरूपांतरणीय आहेत. म्हणजे लक्षात घ्या, शंकरी प्रसाद खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की संसद मूलभूत हक्क काढून सुद्धा घेऊ शकते, कमी सुद्धा करू शकते. मात्र नंतर गोलकनाथ खटला आला 1967ला आणि तिथे मात्र सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की आपले मूलभूत हक्क जे आहेत ते अलौकिक आणि अरूपांतरणीय आहेत. ओके. आणि जर समजा एखादा मूलभूत हक्कावर गदा आणणारा एखादा कायदा करण्यात आला तर तो कलम 13 अंतर्गत अवैध असेल, असं गोलकनाथमध्ये म्हटलेलं आहे. मग आता या गोलकनाथ खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने काय केलं, 24वी घटनादुरुस्ती केली. ओके. आणि तेच आपल्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे, 24वी घटनादुरुस्ती केली. आणि मग या 24व्या घटनादुरुस्तीमध्ये संसदेने काय केलं, आपलं जे घटनेचं कलम 13 आहे आणि कलम 368 आहे, तर या दोन्ही कलमांमध्ये संसदेने दुरुस्ती केली आणि तिथे मात्र संसदेने काय केलं, अशी तरतूद टाकली की मूलभूत हक्कामध्ये घट करण्याचा किंवा काढून घेण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला आहे आणि असा कोणताही कायदा अवैध ठरणार नाही, अशी तरतूद घटनेने कशामध्ये ऍड केली, तर कलम 13 आणि 368 मध्ये. ओके. मग आता 24वी घटनादुरुस्ती झाली 1971ला आणि मग या घटनादुरुस्तीचा परिणाम म्हणून परत एक खटला चालवला गेला, तो होता केशवानंद भारती खटला 1973चा. आणि हे आपल्याला माहिती आहे कारण हा खटला खूप असा एक खटला आहे की ज्याच्यावरती आयोगाने पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलेले आहेत. मग केशवानंद भारती खटला जेव्हा झाला 1973ला, त्यावेळेला सुप्रीम कोर्टने गोलकनाथ खटल्यामध्ये जो निर्णय दिला होता तो निर्णय बदलवला आणि त्यांनी 24व्या घटनादुरुस्तीची वैधता मान्य केली. म्हणजे इथे सुप्रीम कोर्ट असं म्हटलं की जी 24वी घटनादुरुस्ती संसदेने केलेली आहे ती योग्य आहे. मात्र त्याचबरोबर सुप्रीम कोर्टने काय केलं, तर मूलभूत संरचना नावाचं एक नवीन तत्व मांडलं. आता लक्षात घ्या की 24व्या घटनादुरुस्तीमध्ये संसद काय म्हणाली,
की मूलभूत हक्कामध्ये घट करण्याचा आणि काढून घेण्याचा अधिकार संसदेला आहे आणि तो कलम 13 अंतर्गत अवैध ठरणार नाही किंवा असा कोणताही कायदा अवैध ठरू शकत नाही. केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने काय केलं की संसदेने जी घटनादुरुस्ती केलेली आहे ती योग्य आहे असं म्हटलं. त्या घटनादुरुस्तीला मान्यता दिली किंवा ती वैध आहे असं सांगितलं. मात्र त्याच वेळेला त्यांनी एका मूलभूत संरचना नावाच्या तत्वाची मांडणी केली. आता हे मूलभूत संरचनेचं तत्व काय सांगतं, तर घटनेची काही अशी वैशिष्ट्ये आहेत जी केव्हाच बदलता येत नाहीत आणि सुप्रीम कोर्टने त्या मूलभूत संरचनेच्या तत्वामध्ये मूलभूत हक्कांना बसवलं. म्हणजे इनडायरेक्टली काय झालं की संसदेला मूलभूत हक्कांमध्ये बदल घडवून आणण्याचा किंवा मूलभूत हक्क काढून घेण्याचा जो अधिकार आहे तो मिळतच नाही, कारण इथे मूलभूत संरचनेचा भाग येतो. आलं लक्षात? म्हणजे इथे सुप्रीम कोर्ट आणि संसद जे आहे ते यांच्यामधला वाद आपल्या लक्षात येऊ शकतो. आणि मग त्यानंतर मिनर्वा मिल्स खटला झाला होता 1980ला. तर मिनर्वा मिलमध्ये 1980 मध्ये जे आपण मूलभूत संरचना पाहिली केशवानंद भारतीमध्ये, तर त्याचाच पुनरुच्चार करण्यात आलेला आहे मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये. ओके, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. आता ज्या वेळेला तुम्हाला असे प्रश्न विचारलेत ना त्यावेळेला थोडंसं प्रश्न काळजीपूर्वक वाचा, कारण तुमची उत्तरं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तुम्हाला आन्सर्स येत आहेत, तुम्ही एक्सप्लेनेशन देताय, मात्र प्रश्नामध्ये काय विचारले हे व्यवस्थित न समजल्यामुळे तुमची उत्तरं थोडीफार चुकलेली आहेत. ओके, तर पहिलं विधान आहे घटनादुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खाजगी सभासदाकडून मांडले जाऊ शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नसते. विधान ब आहे घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही. अ बरोबर नाही, ब बरोबर नाही, दोन्ही बरोबर नाहीत आणि वरीलपैकी सर्व बरोबर नाहीत. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे तर ते आहे की वरीलपैकी एकही नाही. ओके, म्हणजे वरीलपैकी एकही विधान चुकीचे नाही. माझं थोडंसं बोलताना इथे मिस्टेक झाली असेल. तर विचारले आपल्याला कोणतं बरोबर नाही म्हणजे कोणतं चुकीचं आहे, तर आता अ चुकीचं आहे असं म्हणणं चुकीचं राहील, ब चुकीचं आहे हेही चुकीचं होईल, दोन्ही चुकीचे आहेत असंही आपण म्हणू शकत नाही, कारण दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणून या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते येतं वरीलपैकी एकही नाही, म्हणजे वरीलपैकी एकही विधान चुकीचे नाही, म्हणजे सर्व विधाने बरोबर आहेत. ओके, तर आता घटनादुरुस्ती विधेयक जे आहे ते मी जस्ट आता सांगितलं होतं की कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीची तरतूद केलेली आहे आणि यामध्ये कलम 368 मध्ये 2 प्रकारच्या घटनादुरुस्तींचा समावेश होतो. हेही लक्षात ठेवा, जरी आपल्याला घटनेमध्ये 3 प्रकाराने घटनादुरुस्ती करता येत असली तरी सुद्धा घटनेचं जे कलम 368 आहे घटनादुरुस्तीशी संबंधित, त्यामध्ये मात्र 2च प्रकार दिलेले आहेत घटनादुरुस्तीचे. मग आता याच्यामध्ये पहिला प्रकार येतो संसदेच्या विशेष बहुमताने आणि दुसरा प्रकार येतो संसदेचे विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्य जे असतील त्यांच्या विधानसभांनी साध्या बहुमताने मान्यता देणे. ओके, आणि तिसरा जो प्रकार आहे संसदेचा साधं बहुमत, तर तो 368 मध्ये नमूद केलेला नाही. ओके, आता ज्या वेळेला घटनादुरुस्ती विधेयक मांडायचं असेल तर ते एखादा मंत्रीही मांडू शकतो, एखादा खाजगी सभासदही मांडू शकतो. त्याचबरोबर त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची अजिबात आवश्यकता नसते आणि घटनादुरुस्ती विधेयक कोणत्याही सभागृहामध्ये मांडलं जाऊ शकतं. त्याच्यासाठी कुठलंही कंपल्शन नाही की तुम्ही राज्यसभेमध्येच मांडलं पाहिजे पहिल्यांदा किंवा लोकसभेमध्येच मांडलं पाहिजे. ओके, आणि ज्या वेळेला जे 2 प्रकार आपण पाहिले त्याच्यातल्या दुसऱ्या प्रकारामध्ये आपण पाहिलं की निम्म्याहून अधिक राज्यांनी घटनादुरुस्ती कायद्याला मान्यता देणं आवश्यक असतं. तर ती मान्यता किती कालावधीमध्ये दिली पाहिजे राज्यांनी, असं कोणतंही बंधन त्यांच्यावरती नाही. आणि आणखी एक तरतूद घटनेमध्ये करण्यात आलेली आहे, ती 24व्या घटनादुरुस्तीच करण्यात आली 1971च्या, की राष्ट्रपतींनी घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणं हे राष्ट्रपतींवरती बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सो पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खाली नमूद केलेली राज्य निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे? नागालँड, आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र. आता इथे जर आपण पाहिलं तर म्हणजे याची जी ट्रिक आहे, मागुणा हरी चांदी हिम एक 3 मणी सिक्का, मी अरुणा गोव्याला 36 उत्तरे झाडते. आता मी ही खूप फास्ट सांगितलेली आहे. त्याचं रिझन म्हणजे आपण ऑलरेडी राज्य निर्मितीचा क्रम नावाचा एक जे टॉपिक आहे, तर त्याची ट्रिक जी आहे ती वॉरियर ऑफिसरला अपलोड केलेली आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. तिथे तुमची सगळी राज्य इयर सहित पाठ होऊन जातील, की कुठली वर्ष दिलेत ना त्याच्यानुसार ती तुमची पाठ होऊन जातील. तर जर आपण इथे पहिलं जर पाहिलं, पहिल्यांदा आपण उत्तर पाहूया. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब, ड, अ आणि क. मग नागालँड जर पाहिलं आपण तर नागालँडची स्थापना आहे 1963ला. आंध्र प्रदेश ऑब्विसली सगळ्यांना माहितीच पाहिजे 1953ला. त्यानंतर हरियाणाचे आहे
तर हरियाणाची जी स्थापना झालेली आहे ती आहे 1966ला आणि महाराष्ट्राची काही सांगायची आवश्यकता नाहीये, तरीही सांगते 1960ला. सो बरोबर क्रम जो आहे तो आंध्र प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र, नागालँड आणि हरियाणा. ओके. आता ही राज्य कशी निर्माण झाली वगैरे काही डिटेल्ड असं एक्सप्लेनेशन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहिजे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ कोणत्या कलमामध्ये सापडतात? अनुच्छेद 239A, अनुच्छेद 239AA, अनुच्छेद 239AB आणि अनुच्छेद 239B. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 239AA. ओके. तर राष्ट्रीय राजधानी दिल्ली प्रदेश जो आहे तर त्याच्याबद्दलचे आपल्याला सगळे संदर्भ किंवा माहिती 239AA मध्ये आढळते. यांचे प्रशासक जे असतात त्यांना नायब राज्यपाल असं म्हटलं जातं. दिल्लीमध्ये कायदेमंडळ जे आहे म्हणजे विधानसभा जी आहे ती तुम्हाला माहित असेल की दिल्ली केंद्रशासित प्रदेश असा आहे की जिथे विधानसभेची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि दिल्लीच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे की असा एक केंद्रशासित प्रदेश की ज्याला स्वतःचं असं उच्च न्यायालय आहे. तर असा पण एक प्रश्न येऊन गेलेला आहे यापूर्वी. आता मे बी जम्मू काश्मीरला पण दर्जा मिळाला तर जम्मू काश्मीरमध्ये पण उच्च न्यायालय आहे. सो तो सुद्धा तिथे ॲड होऊ शकतो. पण आत्तापर्यंत दिल्ली हा असा केंद्रशासित प्रदेश होता ज्याला स्वतंत्र असं उच्च न्यायालय होतं. त्यामुळे मग तो एक प्रश्न महत्त्वाचा इथे बनू शकत होता. ओके. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. हा प्रश्न थोडा टफ वाटला असेल तुम्हाला, कारण हा भारताच्या घटनेवरती नाही तर ब्रिटन आणि अमेरिका म्हणजे यांच्याशी थोडीशी तुलना केलेला प्रश्न आहे. ब्रिटनमध्ये विधिनियमात न्यायालयीन पुनर्विलोकनाची परवानगी नाही आणि जेथे न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थे इतकी भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठ नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, दोन्हीही विधाने बरोबर. ओके. आता न्यायालयीन पुनर्विलोकन ही जी संकल्पना आहे तर ही ॲक्च्युली संकल्पनाच अमेरिकन राज्यव्यवस्थेकडून आपण घेतलेली आहे. आणि जरी आपण तशी घेतलेली असली तरी सुद्धा भारतातील उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे अधिकार आहेत आणि अमेरिकेतले सर्वोच्च न्यायालयाचे जे अधिकार आहेत तर याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. भारताच्या सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाला अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालया इतके व्यापक असे अधिकार देण्यात आलेले नाहीत. म्हणजेच भारतीय न्यायसंस्था अमेरिकेच्या न्यायसंस्थे इतकी श्रेष्ठ नाही. आणि ब्रिटनमध्ये मात्र न्यायालयीन पुनर्विलोकनाची परवानगीच नाही. ओके. कारण तुम्हाला माहित असेल की ब्रिटनची जी राज्यघटना आहे ती कशी आहे तर लिखित आहे अलिखित आहे ते आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये पाहायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. ब्रिटिश घटना ही अलिखित आहे. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. आपल्याला विचारलेलं आहे कोणते विधान चुकीचे आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा काळजीपूर्वक म्हणजे आपली उत्तर चुकत नाहीत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4, वरीलपैकी कोणतेही नाही. म्हणजे कोणतेही उत्तर विधान जे आहे ते चुकीचं नाही. म्हणजे वरील तिन्ही विधानेही बरोबर आहेत. कशी तर आपण बघूया. ब्रिटनमध्ये घटना ही अलिखित आहे म्हणजे जसं आपलं संविधान लिखित स्वरूपाचं आहे असं कोणत्याही स्वरूपाचं संविधान ब्रिटनमध्ये नाही. तिथली घटना जी आहे ती अलिखित आहे आणि ओरली त्यांचे जे नियम जे आहेत रूल्स जे आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात आणि तेच नियम जे आहेत ते त्यांच्याकडे फॉलो केले जातात. ओके. पण ब्रिटनमध्ये संसद जी आहे ती सर्वोच्च आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ब्रिटनमध्ये संसद जी आहे ती सर्वोच्च आहे आणि ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. अर्थातच लवचिक असेल कारण जर समजा तिथे लिखित अशी घटनाच नाही, आपली घटना लिखित आहे. सो आपल्याला जर त्याच्यामध्ये बदल करायचे असतील तर आपल्या घटनेने काही रूल्स घालून दिलेले आहे की त्याच पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो किंवा दुरुस्ती करू शकतो. आणि त्याप्रमाणे जर आपल्याला घटना दुरुस्ती करायची असेल तर ती प्रोसिजर थोडी लेंदी पण आहे आणि त्याचबरोबर मग त्याला आपण म्हणू शकतो की काही गोष्टींमध्ये ज्या वेळेला घटना दुरुस्ती करायची असते तर साधं बहुमत, काही गोष्टींमध्ये विशेष बहुमत लागतं, तर काही गोष्टींमध्ये विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची सहमती लागते. मग या पद्धतीने घटना दुरुस्ती करायची म्हणजे आपली जी घटना आहे ती थोडीशी ताठर आणि थोडी लवचिक आहे. ब्रिटनमध्ये लिखित घटनाच नाहीये त्यामुळे ती घटना कशी आहे सर्वात अधिक लवचिक आहे. पण जर आपण अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेची मात्र घटना ताठर आहे कारण तिथे निम्म्या आय थिंक 2/3 काहीतरी सदस्यांचं जे आहे ते बहुमत लागतं. ओके. तर एकदा 2/3 आहे की काय आहे ते तुम्ही चेक करा. मात्र एवढं नक्की आहे की अमेरिकेची जी घटना आहे ती भारतापेक्षा ताठर आहे. ओके. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. पुढचा प्रश्न आहे, जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? आता हा पण थोडा इंटरेस्टिंग प्रश्न होता.
कारण आपल्याला माहिती असेल की संयुक्त बैठक जी असते, तर जर समजा आता एखादं विधेयक जे आहे ते एका सभागृहामध्ये पारित झालं आणि दुसऱ्या सभागृहामध्ये गेलं. दुसऱ्या सभागृहाला त्याच्यावरती काही मतभेद असतील, म्हणजे दोन्ही सभागृहांमध्ये जर एका विधेयकावरून काही मतभेद झाले, तर मग आपल्या घटनेचं, राज्यघटनेचं जे कलम 108 आहे, त्या 108 कलमानुसार राष्ट्रपती जे असतात ते दोन्ही सदनांची म्हणजे दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवतात. जर समजा आता ही संयुक्त बैठक बोलवली, तर त्या बैठकीचं अध्यक्षपद कोणी भूषवायचं? तर लोकसभेचे जे अध्यक्ष असतात, लोकसभेचे अध्यक्ष ते काय करतात? तर या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवत असतात. पण जर समजा अध्यक्ष प्रेझेंट नसतील, तर मग कोण भूषवतात? लोकसभेचे उपाध्यक्ष म्हणजे ज्यांना आपण उपसभापती म्हणतो, हे भूषवतात. पण जर हे दोघेही उपस्थित नसतील, तर मात्र संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतं? तर राज्यसभेचे जे उपाध्यक्ष असतात ते असतात. ओके. राज्यसभेचे सभापती किंवा सभापती किंवा अध्यक्ष हे नसतात. त्याचं रिझन काय? तर आपल्याला माहिती आहे की भारताचे उपराष्ट्रपती असतात तेच राज्यसभेचे अध्यक्ष असतात आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही सभागृहांचे सदस्य असत नाहीत. त्यामुळे ते संयुक्त बैठकीचं जे स्थान आहे ते भूषवत नाहीत. ओके. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात येते की जर समजा संयुक्त बैठक बोलवली तर त्याचं अध्यक्षपद कोण भूषवेल? लोकसभेचे अध्यक्ष. ते नसतील तर उपाध्यक्ष आणि तेही नसतील तर राज्यसभेचे जे उपाध्यक्ष असतात ते याचं बैठकीचं जे अध्यक्षस्थान आहे ते भूषवतात. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली तर त्या व्यक्तीने तत्पूर्वी केलेले आदेश विधिग्राह्य राहतात. विधिग्राह्य अथवा अग्राह्य सर्वोच्च न्यायालय ठरवते की प्रकरण परत्वे ठरवले जाते. तर आता या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, विधिग्राह्य राहतात. आता विधिग्राह्य राहतात म्हणजे काय? तर जर समजा आता एखादी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाली, राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाल्यानंतर जर समजा त्या व्यक्तीचं निवडणूक जी आहे काही कारणास्तव ती अवैध ठरवण्यात आली, म्हणजे ती निवडणुकीमध्ये काहीतरी आपण म्हणू शकतो की गैरकारभार वगैरे झालेला आहे, त्याच्यामुळे जर त्यांची निवडणूकच समजा रद्दबातल ठरवली न्यायालयाने, तर त्या व्यक्तीने त्यापूर्वी घेतलेले जे निर्णय असतील ते निर्णय तसेच राहतात की राहत नाहीत? हा जेव्हा प्रश्न येतो तर आपल्याला जनरली असं वाटेल की त्याची निवडणूकच अवैध ठरवली, ते चुकीच्या मार्गाने त्या पदापर्यंत गेलेत म्हटल्यानंतर त्यांचे निर्णय जे आहेत ते अवैध ठरायला पाहिजेत. पण तसं होत नाही, ते विधिग्राह्य ठरतात. ओके. आता थोडंसं लॉजिक लावा इथे. समजा एखादी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाली, त्या व्यक्तीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्याच्यामध्ये काही निर्णय हे आंतरराष्ट्रीय गोष्टींशी संबंधित असतील, म्हणजे इतर देशांशी करार वगैरे असे काही निर्णय असतील आणि त्या व्यक्तीची जर समजा राष्ट्रपती पदावरची नियुक्ती जी आहे किंवा निवडणूक जी आहे ती अवैध ठरली, त्यांची निवडणूक रद्दबातल ठरली आणि मग त्या व्यक्तीने इतर देशासोबत केलेले करार जे आहेत ते आपण नाकारू शकतो का? तर अर्थातच नाही, ते तसं शक्यच नाही. ओके. त्यामुळे त्यांचे जे निर्णय असतात ते कसे राहतात? तर सर्व निर्णय विधिग्राह्य राहतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य हेतू या आधारावर राष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो. ब. अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकूम देखील गतकालापासून लागू होऊ शकतो. आणि क. राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही. आता विचारले की कोणती विधाने ही बरोबर आहेत. ओके. आपल्याला बरोबर विधाने विचारलेली आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व विधानं बरोबर आहेत. जर समजा राष्ट्रपतींनी एखादा वटहुकूम काढला तर त्यांचा हेतू जो होता तो अयोग्य होता, या कारणास्तव न्यायालयामध्ये प्रश्न उपस्थित करता येतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकूम देखील गतकालापासून लागू होऊ शकतो, अर्थातच होऊ शकतो. ओके. आणि राज्यघटना दुरुस्तीसाठी मात्र वटहुकूम जारी करता येत नाही. राज्यघटना दुरुस्ती जी आहे तर ती सुरुवात जी आहे ती संसदेच्या कोणत्याही सभागृहात होईल, खाजगी सदस्य अथवा मंत्र्याकडूनच ते मांडलं जाईल. त्यासाठी राष्ट्रपती कोणत्याही प्रकारचा वटहुकूम जारी करू शकत नाही. आता राष्ट्रपतींचा वटहुकूम काढण्याचा जो अधिकार आहे तर तो घटनेच्या कलम 123 मध्ये देण्यात आलेला आहे. ओके. तर आता 123 जर कलम तुमच्या लक्षात राहत नसेल तर ते कसं लक्षात ठेवायचं मी सांगते. जर तुम्ही एखाद्या रेसमध्ये भाग घेतलात तर तिथे तुम्हाला ऑर्डर दिली जाते 1, 2, 3 गो. ओके.
तर इथे काय केलं जातं, अध्यादेश काढला जातो, वट हुकूम सोडला जातो. काय 1 2 3 गो. ओके. आणि हा काय आहे तुमच्यासाठी, हुकूम आहे. तर तुम्ही 1 2 3 हे कलम लक्षात ठेवू शकता. ओके. तर आय होप हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास संसद सभासदांचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते. आता हा प्रश्न तर बऱ्याच जणांना कन्फ्यूज करणारा असेल, कारण बऱ्याच जणांनी मे बी उत्तर ह्याचं 2 दिलं असेल, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. मात्र या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महासचिव. कारण आपल्याला इथे संसद सभासदांचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक विचारलेला आहे, आपल्याला लोकलेखा समितीचा विचारलेला नाही. जर तुम्हाला लोकलेखा समितीचे मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ कोण असतात विचारलं असतं, तर त्याचं उत्तर झालं असतं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅग. पण इथे आपल्याला विचारलंय संसद सभासदांचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक कोण आहे, तर ते कोण आहेत, महासचिव आहेत. ओके. तर हा प्रश्न पण तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे आपण थोडक्यात महान्यायवादी जे आहेत, तर त्यांचं कलम आहे 76, घटनेच्या कलम 76 मध्ये महान्यायवादी या पदाची तरतूद आहे. त्यानंतर कॅग जर बघितलं तर कलम 148 ते 151 दरम्यान कॅग म्हणजेच भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याबाबतच्या तरतुदी आहेत. आणि जे आता आपण पाहतोय महासचिव, तर हा सभागृहातील तिसरा महत्त्वाचा अधिकारी असतो. ओके. आणि त्याचं मेन कार्य काय, तर तो अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील यांना काय करतो, सर्व संसदीय कार्याबाबत आणि कार्यप्रणालीबाबत, तसंच जी काही कार्यवाही केली जाते संसदेबाबत आणि ज्या संसदेच्या प्रथा पाळल्या जातात, तर त्याबाबत सल्ला देण्याचं काम जे असतं ते कोण करत असतात, महासचिव करत असतात. आणि म्हणूनच त्यांना संसद सभासदांचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक असं म्हटलं जातं. सो जे 10 क्वेश्चन मी तुम्हाला दिले होते, 10च्या 10 क्वेश्चन मी क्लिअर केलेले आहेत. आय होप सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे समजली असेल. नाऊ इट्स टाइम टू रिव्हील युअर रिझल्ट. तर आपण बघूयात की कोणाला किती मार्क्स मिळालेले आहेत. एक क्वेश्चन हे मी लक्षात ठेवा की आत्ता जे प्रश्न तुम्ही सोडवत आहात ते जस्ट प्रॅक्टिससाठी सोडवत आहात. इथे तुम्हाला म्हणजे तुम्हाला लगेच या प्रश्नांमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळाले म्हणजे पोस्ट मिळाली असा त्याचा अर्थ होत नाही. जर तुम्हाला कमी मार्क्स मिळाले तर तुम्हाला आणखी तयारीला स्कोप आहे. जर तुम्हाला जास्त मार्क्स मिळाले तर तुम्हाला ती पोझिशन मेंटेन करण्यासाठी तुमची स्ट्रेंथ लावायची आहे. सो तुमच्या चुकांमधून तुम्ही शिकलं पाहिजे. ओके. हा फक्त माझा इथे हेतू आहे. कोणालाही डिमोटिवेट मला करायचं नाही. तर मला एवढंच कळतं की कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही सिच्युएशन आली तर त्याच्यामधली पॉझिटिव्ह साईड तुम्हाला पाहता आली पाहिजे. कारण आजचे क्वेश्चन जे होते ते तुलनेने टफ होते आणि असेच टॉपिक होते की ज्यांचा अभ्यास जनरली आपण केलेला नसतो. कारण जर तुम्ही कंबाईंड फोकस ठेवून अभ्यास करत असाल तर या सगळ्या गोष्टी आपल्या वाचनात सुद्धा आलेल्या नसतात आणि त्यामुळे एवढ्या डीपमधले जर क्वेश्चन्स आपल्याला आले तर तिथे आपण चुकूच शकतो नक्की. ओके. सो पॉझिटिव्ह राहायचं आहे. तर आपण पाहूयात कोणाला किती मार्क्स मिळालेत. वॉरियर रुपाली यांना मार्क्स मिळालेत 7, म्हणजे त्यांनी 9 क्वेश्चन अटेम्प्ट केले होते, त्यापैकी 7 त्यांचे करेक्ट आहेत. वॉरियर अश्विनी यांचे 7 करेक्ट आहेत 10 पैकी. वॉरियर प्रतीकचे 4 9 पैकी आणि वॉरियर रवींद्र 4 आहेत. त्यांनी 10च्या 10 अटेम्प्ट केले होते, त्याच्यापैकी 4 त्यांचे करेक्ट आलेले आहेत. ओके. तर ज्या प्रश्नांची उत्तरं तुमची चुकलेली आहेत तर ती का चुकलीत हे व्यवस्थित पहा. ज्यांनी आन्सर दिलं, काही जणांनी इकडे कमेंट बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आन्सर्स दिले होते. तर त्यांचं सुद्धा म्हणजे वॉरियर पौर्णिमांचं नाव आठवतं मला, तर त्यांनी तिकडे आन्सर्स दिले होते. बट मी त्यांना तसं रिक्वेस्ट केली होती की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. तर ट्राय करा की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्याल, कारण मग ते बाकी स्टुडंटसुद्धा पाहू शकतात. असं व्हायला नको की मॅम उगीचच कोणाची पण नावं उचलून टाकतात. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुमचे आन्सर्स जे असतील ते तुम्ही कमेंट सेशनमध्येच द्या. ओके. ज्यांनी आन्सर्स दिलेले आहेत, ज्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत, त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. डझंट मॅटर की तुमचे मार्क्स किती येत आहेत आत्ता. जास्त महत्त्वाचं हे आहे की तुम्ही त्याच्यातून काय शिकत आहात आणि तुम्ही स्वतःला कसं डेव्हलप करता. ओके. सो कीप इट कीप स्टडिंग, स्टे सेफ. थँक यू.